बघा ते नका करू. इतका त्रास होत असेल तर काही काही होणार नाही. मी दरवाजा आणि खिडक्या उघडला, दूर कमी होतो. तुम्ही दीर्घ श्वास घ्या, श्वास घ्या. सावकाश सावकाश. हे थांबवा तुम्ही सगळं. हे नका करू, राहू दे. अहो ऐका माझा प्लीज. गीता मॅडम, काय रे, धूर कसला झाला? आणि जळका वास कसला येतोय? आजी आतमध्ये कोणीतरी धूप जाळून ठेवला होता आणि दार खिडक्या बंद केल्या होत्या काही कारण नसताना. कुणीतरी म्हणजे काय? बाहेरून कोणी येणार आहे का? आणि कुलवृत्तांताचं वाचन चालू असताना ना उगाच घरात कलह नको. वाचन चालू असताना ही उठली होती का? नाही नाही नाही, त्यांनी आजी आजी त्यांच्या जीवावर बेतलं होतं तरी त्यांनी जागा सोडली नाही. खरं तर दरवाजा वाजवून कोणालाही मदतीसाठी बोलवू शकले असते, पण त्यांनी तसं नाही केलं. कारण त्यांनी नियम मोडला असता. आजी त्रास सहन करत इथे बसून राहिल्या त्या. मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा त्यांचा श्वास कोंडला होता, त्यांना चक्कर येत होती. मी त्यांना धरलं. नशिबाने नशिबाने झालं. म्हणजे हिला पकडण्यासाठी लावलेल्या मोबाईलमध्ये हिचा पराक्रम आणि यांचा रोमांस याच्या पलीकडे काही शूट झालेलं नसणार. अरे देवा, म्हातारी कौतुकाने बघते. इम्प्रेस झाली की काय हिच्यावर? मातीची बनली गाई ही. एवढा धूर झाल्यावर मी कुठल्या कुठे पळून गेले असते. तर काय, तो जळू असतो ना, जळू एखाद्याला चिकटला की निघता निघत नाही, तशी आहे ही. आपल्या समीरला, आपल्या आयुष्याला, या घराला चिकटली. मी पण काही कमी नाहीये. हिला घरातून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. समीर, तुला सांगितलं होतं ना, अर्पिताचं वाचन चालू असताना तिला मध्ये मध्ये मदत करायला जायचं नाही म्हणून. नाही नाही आजी, मदत नाहीये. आणि तूच म्हणालीस ना की वाचन जरी सुरू असलं तरी खाण्यापिण्यात खंड नको. ते मगाशी श्वास कोंडला होता, तो नॉर्मलला येण्यासाठी म्हणून हे लिंबू सरबत देतोय. आणि आजी अगं, जीवाची पर्वा न करता त्या वाचन करतायत, खंड पडायला नको ना. म्हणून ठीक आहे, दे.
अहो आजीने परवानगी दिली आहे त्यामुळे कोणी काही बोलणार नाही तुम्हाला. आणि गोडाऊन मध्ये त्या दिवशी तुम्ही खांद्याला खांदा लावून मला मदत केली की नाही. मग आता नवरा म्हणून या परीक्षेत कुठलाही नियम न मोडता तुम्हाला मदत करणं माझं काम नाहीये का? आणि तसंही मला कोणीतरी सांगितलंय बाहेर 42 डिग्री टेम्परेचर आहे त्यामुळे सरबत घ्यावं लागेल. आहे एक माझी एक मैत्रीण ढय घ्या. आजी आपला समीर त्याच्या बायकोच्या फार मोठीत गेलाय. म्हणजे देशमाने घरातल्या पुरुषांना हे असं शोभतं का मला सांगा. नवऱ्याला त्रासात ठेवण्यापेक्षा मुठीत ठेवणं केव्हाही चांगलं. हं? काय आज माझ्या बरोबर घरातल्या सगळ्यांचाच उपवास आहे का? नाही, आमचा कसला उपवास, आम्ही जेवणार आहोत. अरे समीर, हा देशमाने संस्थांचा खानसामा येणार आहे का आज जेवण बनवायला? बघताय काय अशा? अर्पिता वाचन सोडून आज स्वयंपाक बनवणार नाही. चला दोघी स्वयंपाक करायला लागा. तुमच्या हाताला काय मेहंदी लागली आहे का? चला चला कामाला लागा. अगं आज घरात देवकार्य आहे. गोडाधोडाचं जेवण व्हायला पाहिजे की नको? मी सांगते ते सगळे पदार्थ व्हायला पाहिजेत, सांगून ठेवते. आणि हो, माझा उपवास उद्या सकाळी सुटणार आहे त्यामुळे उपवासाचा पण स्वयंपाक